सुनेत्रा पवारांबाबत काँग्रेसनं आज टीका करणारी पोस्ट केली। यावरून राष्ट्रवादी पक्ष तापलेला पाहायला मिळतोय। काँग्रेसच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी यावर तीव्र शब्दात पलटवार केलाय। त्यांच्याशी बातचीत केली लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सूरज चव्हाण आहेत माझ्यासोबत। सूरजजी, एक काँग्रेसनं पोस्ट केलेला आहे ट्विटच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आपल्या पक्षाच्या सर्वात प्रमुख नेत्या आहेत त्यांच्यावरती एक आक्षेपार्ह पोस्ट केलेला आहे। कसं पाहता या सगळ्या ट्विटकडे? बघा, काँग्रेस हा पक्ष सुसंस्कृत विचाराचा पक्ष म्हणून ओळखला जायचा, महिलेचा सन्मान करणारा पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि जवाहरलाल नेहरूजी असतील, महात्मा गांधीजी असतील, इंदिरा गांधीजी असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, या सर्व महामानवाच्या विचारावर चालणारा पक्ष म्हणून ओळखला जायचा। परंतु आज काँग्रेस विचारापासून तर दूर गेलेली आहे, लोकांपासून कधीच दूर गेलेली आहे। ती काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या मानसिकतेचं दर्शन घडवते आहे। खरं तर काही वर्षापूर्वी इंदिरा गांधीजींना असंच गुंगी गुडिया म्हणून विरोधकांनी हिणवलं होतं आणि त्या गुंगी गुडियाने एक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इतिहास रचलेला आहे। तशा पद्धतीचा इतिहास भविष्यात यांना पाहायला भेटेल। आज ज्या पद्धतीनं एका महिलेचा अपमान करण्याचं काम हे काँग्रेसनं केलेलं आहे, मला वाटतंय महाराष्ट्रातली जनता त्यांना माफ करणार नाही। काँग्रेसला त्यांच्या विचारावरती परत आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांना इंदिरा गांधीजीचा फोटो मी स्वतः भेटून हे गिफ्ट करणार आहे। कारण ते ज्या विचारापासून दूर गेले त्या विचारावर परत येण्यासाठी तो फोटो त्यांच्या कामाला येईल आणि काँग्रेस पुन्हा त्यांच्या विचारावरती येईल असं मला वाटतंय। राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।